मालवीय वार्डातील डायरियाने मृत्यू झालेल्या बालकाच्या मृत्यूला विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीला जबाबदार धरले जात आहे। नगर परिषद अंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट माझ्याकडे नाही, त्यामुळे त्या बालकाच्या मृत्यूस कंपनी जबाबदार नाही, असे स्पष्टीकरण विदर्भ मल्टी सर्व्हिसेसचे संचालक जावेद रजा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले। मालवीय वार्डातील काही नागरिकांना अतिसाराची लागण झाली होती। यामध्ये पूर्वेस सुभाष वांड्रे या 4 वर्षीय बालकाचा 5 जुलैला मृत्यू झाला। त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी तसेच विदर्भ मल्टी सर्व्हिसेसचे या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा इत्यादी मागण्यांकरिता सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांनी 19 जुलैला तहसील कार्यालयातील मनोऱ्यावर चढून आंदोलन केले होते। नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी या संदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर डहाणे यांनी आंदोलन मागे घेतले होते। याबाबत जावेद रजा म्हणाले की वरोरा शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी माझ्या कंपनीकडे आहे। मालवीय वार्डातील नादुरुस्त वॉलची तक्रार सुद्धा संबंधितांनी केली नाही। मार्च महिन्यामध्ये माझ्या कंपनीकडे असलेले कंत्राट संपुष्टात आले असून नवीन टेंडर प्रक्रिया सुरू आहे। सध्या मला या कामाची मुदतवाढ मिळाली असून शुद्ध पाणी पुरवठ्याशी माझा कुठलाही संबंध नाही। की नगर परिषदच्या पाण्याची सोर्सची माझा कुठलाही संबंध नाही। नगर परिषद कोणत्या एरियामध्ये कुठलं पाणी देते याचा माझ्याशी कुठलाही संबंध नाही। माझं काम फक्त न फक्त लिकेज दुरुस्तीचं आहे, मेंटेनन्स करणे, दुरुस्ती करणे एवढंच माझं काम आहे। आणि आपण एका प्रॉब्लेम तुम्ही प्रेस नोट दिल्या, प्रेस नोटमध्ये एकीकडे म्हणताय की तुम्ही योजनेचं काम माझ्याकडे, दुसरीकडे तुम्ही तुमची जबाबदारी झटकताना दिसताय, याचं तुमचं काय मत आहे? याचं सर कसं आहे, माझ्या कामाचं स्वरूप असं आहे की पाईपलाईन जर लिकेज आहे तर ते रिपेअर करणं माझं काम आहे। पाणी दूषित आहे नाही आहे, पाणी कुठलं सोर्सने येत आहे हे बघणं माझं काम नाही। माझं काम फक्त न फक्त रिपेअर अँड मेंटेनन्सचं काम आहे। अच्छा, त्या मग नेमकं त्या मुलाचा मृत्यू कशाने झाला असं तुम्हाला वाटते? आता हे तर PM चा अहवाल आल्यावर कळलं, याच्यावर आपलं बोलणं योग्य नाही। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या 2च फॅमिलीला डायरिया का झाला? वार्डामध्ये पाणी सगळ्यांच्या घरी जातो, मग बाकीचे लोक बिमार का नाही पडले? ते 2च, माझ्या माहितीप्रमाणे ते 2 फॅमिली उज्जैनवरून परत आली आणि परत आल्यानंतर त्यांचा तब्येतीमध्ये बिघाड झाला। याचा अर्थ ते तिकडनंच ते बिमारी त्याची लागण आहे ती तिकडनं झाली असं तुमचं असं म्हणणं आहे? असं म्हणण्यास हरकत नाही। गाव माझा न्यूज करिता लखन केशवाणी, वरोरा, चंद्रपूर।